तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल गोठी आपल्या सर्वांचे गोठी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला स्वागत करतो. बघा, बुलेट मॅथ्स मध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण घन करण्याच्या पद्धती पाहिल्यात वेगवेगळ्या संख्यांच्या, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की पुढच्या लेक्चरला आपण हे पाहणार आहे की सगळ्या संख्यांसाठी कॉमन अशी पद्धत की संख्या कुठली असो तिच्यासाठी कॉमन पद्धत काय पाहायची पहा. मागच्या लेक्चरला कुठल्या संख्यांचे घन करण्याच्या पद्धती पाहिल्यात आपण पाहिलं बा 1 a या स्वरूपातील संख्यांचा घन करण्याची पद्धत पाहिली आपण. a1 या स्वरूपातील संख्येचा घन करण्याची पद्धत पाहिली आपण आणि a या स्वरूपातील संख्येचा घन करण्याची पद्धत पाहिली. म्हणजे त्याचा दशक स्थानचा अंक 1 असेल, त्याचा एकक स्थानचा अंक 1 असेल किंवा दोन्ही अंक समान असतील अशा संख्येचा घन करण्याची पद्धत पाहिली आपण. आता आपल्याला पाहिजे कोणतीही संख्या असो, मग ती या सर्व संख्यांसाठी सुद्धा लागू होणारी पद्धत आहे आणि ती कोणत्याही रॅन्डम संख्येसाठी a b चा घन करण्याची पद्धत, पहिला अंकही वेगळा दुसराही अंक वेगळा आहे अशा संख्येचा घन करण्याची पद्धत आज पाहिजे आपल्याला. तर मी तुम्हाला कोणत्याही संख्येला लागू होणाऱ्या दोन पद्धती सांगणार आहे की कोणत्याही संख्येचा घन करण्याच्या, कोणत्याही दोन अंकी संख्येचा घन करण्याच्या पद्धती सांगणार आहेत. दोन कोणालाही लागू होते, ठीक आहे. पाहता तर आपल्याला काय पाहिजे, ए बी चा घन करण्याची पद्धत पाहिजे. ए बी चा घन करण्याची पद्धत पहा काय होतं. इथं काय करायचं, पहिले ए जो आहे त्याचा घन लिहायचा आपण, ठीक आहे, हे मधात सोडून द्या. मग बी जो आहे त्याचा घन शेवटी, ठीक आहे, बी चा घन शेवटी. पहिले काय ए चा घन आणि मग बी चा घन शेवटी. आता मधात काय येईल तर काय करायचं, या ए चा वर्ग गुणिला बी, पहिली संख्या जी आहे ए चा वर्ग गुणिला बी लिहायचा ना. मग बी चा वर्ग, ए चा वर्ग गुणिला बी लिहिलाय, आता बी चा वर्ग गुणिला ए, म्हणजे ए बी चा वर्ग. पहिल्या संख्येचा वर्ग गुणिला दुसरी संख्या, मग दुसऱ्या संख्येचा वर्ग गुणिला पहिली संख्या. आणि मग ह्या मधातल्या संख्या ज्या आहेत जसं आपण दुप्पट करतो तशी दुप्पटच करायची. 2 ए चा वर्ग बी, मधातल्या संख्येची दुप्पटच करायची, 2 ए बी चा वर्ग. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन, बरोबर आहे. आता बघ काय होतं, संख्या घेऊन आपण याला समजून पाहू. चांगल्या पद्धतीने कुठं समजणाऱ्या संख्या घेऊन पाहू. मी म्हटलं की बा आपल्याला करायचं 35 चा वर्ग, 35 चा घन, सॉरी 35 चा घन. मग पहिले 3 चा घन 27 आणि शेवटी 5 चा घन, ठीक आहे, 5 चा घन 125 झालं. पहिले 3 चा घन 27, 5 चा घन 125. मग मधात 3 चा वर्ग 9 गुणिला 5, 3 चा वर्ग 9 गुणिला 5, पहिल्या संख्येचा वर्ग गुणिला दुसरी संख्या, 3 चा वर्ग 9, 9 गुणिला 5, 9 5 45. मग दुसरी संख्या 5 चा वर्ग, 5 चा वर्ग 25 गुणिला 3, 25 त्रिक 75. आणि मग या दोघांची दुप्पट, 45 दुनी 90, 75 दुनी 150. लक्षात घ्या पुन्हा एक मिनिट, पहिले 3 चा घन 27, मग शेवटी 5 चा घन 125, ठीक आहे. मग पहिल्या संख्येचा वर्ग 3 चा वर्ग 9, 9 गुणिला 5, 9 5 45. मग दुसरी संख्या 5, 5 चा वर्ग 25, 25 गुणिला 3 75. मग दोघांची मधातल्या दोन्ही संख्यांची दुप्पट जशी आपण करत आलो, 45 दुनी 90, 75 दुनी 150. आणि आता बेरीज जी मागच्या लेक्चरला सांगितली तुम्हाला त्याच पद्धतीने करायची. एकक स्थानच्या अंकांसाठी 5 घ्यायचा, 12 राहिले पुढे कॅरी फॉरवर्ड करायचे, मग हे होतील 5 आणि 2 7, ठीक आहे. आता यांची बेरीज करून पुढे न्यायची, तर 15, 15 1 15 आणि 7 घ्या, 15 आणि 7 22 आणि 23, ठीक आहे. एकक स्थानचे अंक 5 आणि 3 8, मग 9 4 13 आणि 2 15, सॉरी 9 4 13 आणि 2 15. मग काय 7 आणि 5 12 2, हातचा 1 आहे, 2 1 3 1 4, 42 875. हा काय झाला घन, 42 875 काय झाला घन, कशाचा 35 चा. क्लिअर. या पद्धतीनेही सोडवता येतं. आणखी एक पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला, ही नाही जमली तर ती घ्यायची, ठीक आहे. पण ही एक पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण मागच्या लेक्चरला पाहिलं वेगवेगळ्या संख्यांचे त्याच पद्धतीने सांगतोय, फक्त रचना थोडीशी बदलली आहे मधात आणि सुरुवातीला शेवटी. पहिल्या संख्येचा घन दुसऱ्या संख्येचा घन, पहिल्या संख्येचा वर्ग गुणिला दुसरी संख्या, दुसऱ्या संख्येचा वर्ग गुणिला पहिली संख्या, आणि मग मधातल्या दोन्ही संख्यांची दुप्पट, आहे की नाही. चलो आणखी 2 4 5 एक्झाम्पल बघू आपण, आपल्याला पुढे जाता येतं. आता मी म्हटलं 23 चा घन करायचा आपल्याला. कशाचा 23 चा घन करायचा. मग तुम्ही काय म्हणाल, पहिले 2 चा घन 8 आहे सर, आणि मग शेवटी लिहायचा 3 चा घन सर 27.
मग 2चा वर्ग 4, 4 गुणिला 3 12, 3चा वर्ग 9, 9 गुणिला 2 18. मधातल्या संख्यांची दुप्पट, 12ची दुप्पट 24, 18ची दुप्पट 36. चला 7 जसाच्या तसा, 2 पुढे नेला, 8 आणि 2 10 6 16शी 6 हातच्याला 1 आहे की नाही, 3 आणि 1 4 आणि 1 5, हे काय झाले, 5 आणि 2 7 आणि 4 11शी 1 हातच्याला 1 आहे ना, 2 आणि 2 4, 8 आणि 4 12 झालं, 12 167. कितीचा वर्ग, 3चा घन 23चा घन. क्लिअर आहे ना. आणखी एक संख्या पाहू. मी म्हटलं आपल्याला करायचं आहे 42चा घन. ठीक आहे, 42चा घन. मग तुम्ही काय म्हणाल, पहिली संख्या 4, 4चा घन 64, शेवटी लिहायचा 2चा घन 8. मग 4चा वर्ग, पहिल्या संख्येचा वर्ग, 4चा वर्ग 16 गुणिला दुसरी संख्या 16 दुनी 32. मग शेवट दुसरी संख्या 2, 2चा वर्ग 4, 4 चौक 16, 32ची दुप्पट 64, 16ची दुप्पट 32. 8 जसा तसा. मग पुन्हा 6 आणि 2 8, हे 3 आणि 1 4 पुढे न्यायचे, 4 आणि 4 8 आणि 2 10शी 0 हातच्याला 6 आणि 3 9 आणि 1 10, 64 आणि 10 74 झालं. बेरीज कशी करायची हे मागच्या लेक्चरला आपण शिकलोच. ठीक आहे, बेरीज कशी करायची याची हे मागच्या लेक्चरला पाहिलंच आपण. आता आपल्याला बेरजेला पुन्हा एक्सप्लेन करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला ही रचना जी आहे ही मांडायची आहे बस. आणि मधातल्या संख्येची दुप्पटच होते दोघांची, तेही माहिती आहे आपल्याला. ही रचना जी आहे ही मांडायची आहे, या रचनेला आपल्याला समजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला बाकीच्या गोष्टी क्लिअर होतातच. बाकी सगळं मागच्या लेक्चरमध्ये जसं शिकलो आपण तसंच आहे. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट. म्हटलं 58चा घन करायचा. कितीचा करायचा, 58चा घन करायचा. आता पहा, पहिली संख्या 5चा घन 125, दुसरी संख्या 8चा घन 512 शेवटी. मग आता पहा, मधातल्या दोन संख्या, पहिली संख्या 5, तिचा वर्ग 25, 25 8 किती होतात 200. मग दुसरी संख्या 8, 8चा वर्ग 64 पंच किती होतात, 64 पंच किती होतात, 64 गुणिला 5, किंवा 5 सग 30 म्हणजे 300 होतात, 5 चूक 20, 320 होतात. 8चा वर्ग 64, 64 पंच. मग 512, आता काय 200ची दुप्पट 400, 320ची दुप्पट 640. ठीक आहे, झालं. आता बेरीज करायचं आपल्याला. 512 पैकी एक स्थानचा अंक 2 आला, 51 पुढे नेले, 1 जसा तसा. मग 32, 64 आणि 5ची बेरीज. हे असंही करता येतं मग, 4 आणि 2 6 आणि 5 11शी 1 आहे ना, हातचा 1 आहे, 6 आणि 1 7 आणि 3 10. ठीक आहे, म्हणजे 101 पुढे जाते. असं केलं तरी होते. 60 आणि 30 90 आहे की नाही. आणि 5 आणि 4 9 2 11 90 11 101. हा एक जसाच्या तसा. आता इकडे 40 20 60 आणि 10 70, 5 7 आणि 2 9, हा 1 195 112, 1,95,112. बेरीज मागच्या लेक्चरला शिकलो मी, पुन्हा एक वेळ सांगतोय. बेरीज मागच्या लेक्चरला पाहिली आपण. लेक्चर क्रमांक याच्या अगोदरचं जे लेक्चर झालं आपलं, मला वाटतं 6 नंबरचं लेक्चर होतं नाही 7 नंबरचं आहे. तर ते जे 6 नंबरचं लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण घन करण्याच्या 3 पद्धती पाहिल्या. 3 वेगवेगळ्या संख्यांसाठी ही अशी पद्धत आहे की जी सगळ्या संख्यासाठी लागू होईल. बेरीज कशी करायची हे तिथं आपण पाहिलेलं आहे, की कशी कशी एकक स्थानचे अंक इथून घ्यायचे, इथं शेवटी सगळे अंक येतात. ठीक आहे ना. मी म्हटलं तुम्हाला की सपोज टू बी 74चा घन करायचा तुम्हाला, तर 7चा घन कराल 343. ठीक आहे, 4चा घन शेवटी 64. मग 7चा वर्ग 49 गुणिला 4, 49 गुणिला 4 किती होतात, ते 196. 49 ची दुप्पट किती होते 98, 98 ची दुप्पट किती होते 196. ठीक आहे, मग दुसरी संख्या 4, तिचा वर्ग 16, 16 गुणिला 7 किती होतात. आता हे ज्याला पाळा येतो त्याला ठीक आहे, नाही येत तसं करायचं. 7 गुणिला 10 70, 7 चा 42. 70 आणि 42 किती होतात 112. मग आता ज्याला नाही जमत पाठ करून ठेवा 30 पर्यंत. 196 ची दुप्पट, तर काय करायचं, 200 ची दुप्पट किती होते 400. 4 जास्त घेतले होते, मग 4 दुनी 8 वजा करून टाका. 200 दुप्पट 400 होते, तुम्ही इथं 4 जास्त घेतले म्हणजे 4 ची दुप्पट 8 जास्त घेतले 400 मध्ये, वजा करून टाका 392. आणि 112 ची दुप्पट तर सगळ्याच माहिती आहे 224 होते म्हणून, आहे की नाही. चालले पुढे. 4 जसच्या तसा 6 पुढे घेतला, 6 आणि 4 10 आणि 2 12 ची 2 हातचा 1, 22 11 33 आणि 34. 6 आणि 4 10 आणि 2 12 ची 2 हातचाला 1, 9 आणि 1 10,
9 18, 18 4 22, 22 2 हातचा 2, 3 2 5 1 6, 3 2 5, 6 4 10 0, हातच्याला 1, 3 1 4 झालं. 405 224. या पद्धतीनं काय करू शकता तुम्ही, कोणत्याही दोन अंकी संख्येचा घन करू शकता. या पद्धतीने तुम्हाला कोणत्याही दोन अंकी संख्येचा घन करता येईल. कोणती दोन अंकी संख्या घ्या, तिचा घन तुम्हाला या पद्धतीने सहज करता येईल. इथं काहीही प्रॉब्लेम जाणार नाही, मला असं वाटतं. ठीक आहे. आता एक पद्धत जी सगळ्यांनाच लागू होते, वर्ग करण्याच्या पद्धतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आणि ही पद्धत जी आहे ही पण कोणत्याही संख्येचा घन करण्यासाठी लागू होते. आता तुम्हाला दोन पैकी कोणती पद्धत वापरायची, कोणती पद्धत आपल्याला लक्षात येते, कोणती सोपी जाते है ना, हे आपण आपापल्या पद्धतीने ठरवून घ्यायचं. तर घन करण्याची आणखी एक पद्धत आहे, कोणत्याही संख्येला. ठीक आहे. क्यूब करण्याची कोणती एक पद्धत आहे, ही एक पद्धत आहे जी कोणत्याही संख्येला लागते, काहीच टेन्शन नाही. आता जसं मी म्हटलं की मला करायचं आहे बा सपोज टू बी 24चा घन. ठीक आहे. 24चा घन है ना. मग काय करायचं बा, एकक स्थानचा अंक आहे 4, 4चा घन लिहितो मी, आणि 3 अंकी संख्या लिहायची. ठीक आहे. एकक स्थानच्या अंकाचा घन करत असताना 3 अंकी संख्या लिहिता आली पाहिजे. 4चा घन किती होतो, 4चा वर्ग 16, 4चा घन 64. पण 64 न लिहिता आपल्याला लिहावं लागेल 064, कारण 3 अंकी संख्या लिहायची आपल्याला. हे 3 अंक असलेच पाहिजे, हे 3 अंक असलेच पाहिजे. ठीक आहे. 4चा घन 64. आता तुम्ही म्हणाल सर 4 अंक आले तर 4 अंक येतच नाही. एकक स्थानी सगळ्यात मोठा अंक कोणता येईल, एकक स्थानी एकच अंक येतो, सगळ्यात मोठा अंक येईल 9, घन 729, म्हणजे एकक स्थानचा अंक जास्तीत जास्त सगळ्यात मोठा एकक स्थानचा अंक 9 असेल. शून्यापासून 9 पर्यंत कोणताही एक अंक एक स्थानी आहे. तर 9चा घन 729 होतो, म्हणजे 4 अंकी संख्या येत नाही, 3 अंकी पाहिजे आपल्याला. 2 अंकी असेल, 1 अंकी असेल तर झालं. 64, 2चा घन करा, तो त्याच्या खाली लिहा 8. इथं आता 3 अंकी लिहिली नाही लिहिली चालते, पण एकक स्थानच्या अंकाचा घन केल्यानंतर 3 अंकी संख्या लिहा. इथं एकक स्थानी फुली द्या. झालं. आता या संख्येचे नेहमी 2 भाग होतील. ठीक आहे. एकक स्थानचा अंक, उर्वरित संख्या, या दोघांचा गुणाकार करा. 2 गुणिला 4 8, मग त्या 8चा गुणाकार करा 3 सोबत, 8 त्रिक 24. आता हा 24 जो आहे तो डायरेक्ट तिकडे नाही लिहितात, या 24चा संपूर्ण मूळ संख्येशी गुणाकार झाला पाहिजे. चा संपूर्ण मूळ संख्येशी गुणाकार झाला पाहिजे. 24चा गुणाकार 24शी म्हणजे 24चा वर्ग 576. 576ची बेरीज करा. 4, 6 6 12 2 हातच्याला 1, 7 1 8, 8 5 13, 13 824. 24चा घन किती आहे, 13 824. क्लिअर आहे की ही कोणालाही लागते ही पद्धत. तुम्ही रॅन्डमली कुठेही वापरू शकता, कधीही वापरू शकता, कोणत्याही संख्येला लागू होते. याच्यासाठी अट नाही आहे की कोणती संख्या पाहिजे, कोणती संख्या नाही पाहिजे, एकक स्थानी कुठला अंक पाहिजे, दशक स्थानी कुठला अंक पाहिजे, काहीच अट नाही आहे. कोणत्याही संख्येला लागू होते. अशीच पद्धत वर्गाच्या बाबतीत येते, अशीच पद्धत घनाच्या बाबतीत. घनात थोडासा फरक पडतो घन करत असताना, जो की तुम्हाला इथं आहे. इथं 24 हा जो गुणाकार येतो डायरेक्ट लिहिला जातो वर्गामध्ये. इथं जो गुणाकार येतो त्याचा मूळ संख्येसोबत पुन्हा गुणाकार करावा लागतो. बस एवढं काय ते करावं लागतं. त्याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज राहत नाही. क्लिअर आहे ना. चलो आणखी संख्या पाहू आपण याच्यावर, म्हणजे ही एक पद्धत जी आहे आपली ती क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. आता पहा, मी म्हटलं मला करायचा समजा 36चा घन. ठीक आहे. कितीचा घन आहे, 36चा घन. मग एकक स्थानचा अंक 6, 6चा घन किती होतो 216. 3 अंकी संख्या आहे, फर्स्ट क्लास. 3चा घन लिहायचा, मग उर्वरित संख्येचा 27. ठीक आहे. एकक स्थानच्या अंकाखाली फुली देऊन द्यायची. मग 3 गुणिला 6 18, 18 गुणिला 3 54. 54चा गुणाकार करायचा तुम्हाला संपूर्ण संख्या 36 सोबत. 36 गुणिला 54. आपल्या पद्धतीने काही करू शकता. 36 पंच करून, 36 गुणिला 4 करून कॅल्क्युलेट करू शकता, किंवा मग तुम्हाला असं जमत असेल असं करा बा. 6 चौक 24, 5 त्रिक 15, मग तिरपा गुणाकार 4 त्रिक 12 आणि 5 सदे 30. हा गुणाकार होतो 4, 2 2 4 आहे की नाही. 15 आणि 4 19. याची बेरीज इथं करायची. 19 44. 6 4 आणि 1 5, 4 आणि 2 6, 9 7 16 6 चालय, 2 2 4 46 656. असाही गुणाकार होतो 54 गुणिला 36. म्हणजे 36 पंच किती होतात, 5 त्रिक 15, 6 पंच 30, 180. ठीक आहे. हे होतात मग 1800. आणि 36 चौक किती होतात, 144. 36 दुनी 72 दुनी 144. 4
4 18 आणि 19 1944 गुणाकार कसाही करू शकता तुम्ही. 36 पंच 180 50 5 नंतर एक घर आहे म्हणून एक शून्य अजून ठेवला 36 गुणिले 50 झाले ते 1800 आणि 36 गुणिले 4 झाले 144 बेरीज केली 1944 झाला. पण ते कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग करावे लागतील. त्याच्यासाठी ही जी सिरीज चालू आहे आपली बुलेट मॅथ्स ही त्याच्यासाठी आहे की तुमचे कॅल्क्युलेशन असे कसेही कॅल्क्युलेशन असो ते स्ट्रॉंग झाले पाहिजे. जिथं तुम्ही 1 मिनिट लावत होते तिथं 20 सेकंदात झालं पाहिजे. म्हणजे एका मिनिटात तुमचा एक प्रश्न नव्हता एक कॅल्क्युलेशन नव्हता 3 कॅल्क्युलेशन झाले पाहिजे. याच्यासाठी ही सिरीज आहे. आता या सिरीजला तुम्ही कसा प्रतिसाद देता, त्या सिरीजला इतरांना फॉलो करता, कमेंट्स करता नाही करत. कारण बा काय होतं मी प्रत्येक वेळेस प्रत्येक लेक्चरला हे सांगतो की तुम्ही जसा प्रतिसाद देता लेक्चर आवडतंय लाईक करताय कमेंट्स करताय त्याच्यावर आहे ना त्याच्यामुळं काय आमचा उत्साह वाढतो. म्हणजे तुम्हाला हा जो ब्रेक पडतो कधी कधी युट्यूबचे जे फ्री लेक्चर्स आहेत त्याला घेण्यासाठी कारण पेड लेक्चर्स चालू असतात. पेड लेक्चरच्या दरम्यान युट्यूबचे फ्री लेक्चर्स घेतले तेव्हा जातात किंवा मग तिथून तुमच्याकडे ते लेक्चर डिलिव्हर तेव्हा होतात जेव्हा तुमचा प्रतिसाद येतो किंवा आम्हाला समजते की हा विद्यार्थी पाहतायत आहे ना पूर्ण लेक्चर पाहतायत त्या लेक्चरवर रिॲक्ट करतायत म्हणजे लाईक करतायत त्या लेक्चरला शेअर करतायत इतर विद्यार्थ्यांसोबत किंवा त्या लेक्चरला कमेंट करतायत ना हे सगळं तुम्ही करताय. त्याच्यामुळे आम्हाला समजतं की तुम्ही प्रतिसाद देताय है ना म्हणजे तुमचा रिस्पॉन्स येतोय मग विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स येतोय तर आणखी उत्साह वाढतो आणखी जास्तीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला देता येतात. जास्तीत जास्त लेक्चर जे आहेत ते युट्यूबला फ्री सुद्धा देता येतात. पण जर तुम्ही रिप्लायज देत नाही आहे किंवा मग तुम्ही रिस्पॉन्सेस देत नाही आहे तुम्ही लेक्चर पूर्ण पाहत नाही आहे किंवा तुम्ही त्या लेक्चरला रिॲक्ट करत नाही म्हणजे लाईक करत नाही कमेंट करत नाही किंवा कोणाला शेअर करत नाही तुमच्याकडून प्रतिसाद दिसतच नाही आहे तर मग काय होतं की पेड लेक्चरकडे जास्त फोकस होऊन जातो है ना. पेड लेक्चरकडे जो फोकस असतो तो फोकस असतोच आणि युट्यूबकडे जे लेक्चर येतात ते मग ते ब्रेक घेऊन येतात कधी येतात कधी येत नाहीत. कारण विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स असेल तर इकडे सुद्धा लेक्चर घेतले जातात. हे फ्री लेक्चर्स असतात की नाही मग विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स असेल तर इकडे सुद्धा लेक्चर घेतले जातात. पण रिस्पॉन्सच नसेल तर मग असं समजलं जातं की बा चला विद्यार्थी रिस्पॉन्डच करत नाही मग कधी टाकलं कधी नाही टाकलं काही प्रॉब्लेम नाही पेड लेक्चरकडे जास्त फोकस करा. तो प्रॉब्लेम होतो. तुम्हाला जर वाटतंय की बा आणखी आपल्याला वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स किंवा वेगवेगळे लेक्चर्स जे आहेत ते मिळाले पाहिजे तर तुमचा रिस्पॉन्स फार महत्वाचा आहे. कमेंट करणे लाईक करणे लेक्चरला त्याला शेअर करणे इतरांना हे सगळ्यात महत्वाचं. आता बा आणखी एखादी संख्या घेऊ आपण. म्हटलं मला करायचं 84चा घन या 84चा घन करायचा. मग एकक स्थानचा अंक 4 4चा घन किती 64 064 लिहायचा 3 अंक 8चा घन 512 एकक स्थानच्या अंकाखाली फुले. हे दोन भाग झाले 8 चौक 32 गुणिले 3 3 दुनी 6 3 त्रिक 96 है ना. त्याचा गुणाकार संपूर्ण 84 सोबत 100 गुणिला 100 वजा 4 गुणिला 84 असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही किंवा मग असाच गुणाकार करायचा 6 गुणिला 4 24 मग उर्वरित आहे 9 गुणिला 8 72 एकक स्थानी फुली तिरपा गुणाकार 8 सकम 48 है ना आणि 9 चौक 36 बेरीज करून घ्या 4 8 2 10 6 16 ठीक आहे 3 2 5 आणि 5 10 0 हात चालेल 7 आणि 8 80 64 4 6 आणि 4 10 0 हात चालेल 6 आणि 7 2 51 8 59 5,92,704 हा झाला 84चा घन. हा झाला 84चा घन. क्लिअर आहे की नाही. ही एक पद्धत आहे आणि याच्या अगोदरची एक पद्धत आहे जी ज्या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत पण दोन्हीही कोणत्याही संख्येला लागू होणाऱ्या घन करण्याच्या पद्धती आहेत. हे तुम्हाला समजून घ्यायचं की तुम्ही कोणती पद्धत वापरायची आहे कोणती नाही वापरायची आहे तुम्हाला कुठली वापरायची कुठली नाही वापरायची आहे तुम्हाला समजायचं आहे. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपलं फ्री टेस्ट ज्या आहेत त्या फ्री टेस्टसाठी एक क्लासरूम आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्याला जॉईन करू शकता तुम्ही. फ्री स्टडी मटेरियलचं एक क्लासरूम आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्याला जॉईन करू शकता तुम्ही है ना. तर हे फ्री टेस्ट आणि फ्री स्टडी मटेरियलचं जे क्लासरूम आहे त्याला जॉईन करा. टीचमेंट नावाचं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. क्लासरूमचे ID त्याच्या लिंक खाली दिलेल्या आहेत है ना त्याच्यावर क्लिक करा. तिथून तुम्ही डायरेक्ट क्लासरूमला याल. रिक्वेस्ट आलेली असेल तर अप्रूव्ह होऊन जाईल. तुम्हाला फ्री टेस्ट सॉल्व्ह करता येतील. फ्री स्टडी मटेरियल सुद्धा तिथून मिळेल जाईल. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्याला क्लिक करून ते जॉईन करून घ्या आणि व्हॉट्सअप चॅनल आहे आपलं त्याला सुद्धा जॉईन करून घ्या म्हणजे नवीन अपडेट्स जे आहेत ते सगळे तुम्हाला तिथे मिळत राहतात. क्लिअर आहे. ठीक आहे. चलो पुढच्या लेक्चरला आपण क्यूब रूट काढण्याच्या पद्धती सुद्धा पाहू. क्यूब रूट काढण्याची पद्धत पाहू आणि कॅल्क्युलेशनच्या पुढच्या पद्धती सुद्धा पाहू. ठीक आहे. चलो.